हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी गवार घेतलेली आहे ही, आणि छान गवार ही मी निसून घेतलेली आहे बघा, असे तुकडे करून. जास्त बारीक पण तुकडे केले नाही, मोठे मोठेच ठेवलेले आहेत. तर ही गवार आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. खूप वेगळ्या पद्धतीने मैत्रिणींनो, थोडीशी संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही रेसिपी समजेल. तर आता हे पाणी काढून घेऊया गवारीतलं. तर पाहू शकता छान असं मी पाणी काढून घेतलेलं आहे. तर इथे गॅस पेटवून घेणार आहे मी आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे माझी, नक्की करून पहा. एक पळी तेल टाकून घेतले बघा मी इथे, अजून अर्धी पळी टाकली, असं 1.5 पळी मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ही गवार तेलावर सोडून द्यायची आणि तेलावर चांगली ही मस्त अशी परतून घ्यायची. खरपूस एकदम गवार आपली झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ही परतून घ्यायची बघा. थोडीशी वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो गवारीची, कारण आपण नेहमी तीच गवार अशी बनवतो ना, कंटाळा येतो. कधीतरी थोडंसं वेगळं बनवलं की खायला पण टेस्ट खूप छान येते. गवार छान परतून द्यायची आपल्याला. थोडं मीठ टाकून घेऊया, म्हणजे मीठ कसं गवारीला लागलं जातं. आणि छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ कसे आहेत, तुम्हाला आवडतात का? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि काय चुकत असलं तर ते पण सांगा, ताई अशाने असं तसं. आणि तुमचं सपोर्ट मला असंच राहू दे. तुम्ही कमेंट करता छान छान, मला खूप म्हणजे वाचायला खूप आवडतं. तर पाहू शकता आपली गवार छान अशी परतून झालेली आहे बघा. तर आता ही गवार काढून घ्यायची आपल्याला एका डिश मध्ये. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला ही रेसिपी बनवायची बघा. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर. ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर इथे मीडियम साईजचा 1 टमाटा घेतलेला, तो पण मी बारीक चिरून घेतलाय. 2 कांदे घेतलेले मीडियम साईजचे, ते कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर लसूण बारीक चिरून घ्यायचंय आपल्याला. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे चिरूनच टाकणार आहे. भरपूर सारा लसूण घ्यायचा. ह्या रेसिपीला थोडासा लसूण जरा जास्त लागतो. तर छान हे बारीक मी चिरून घेतलेले आहे, पाहू शकता लसूण. आता त्यानंतर आपल्याला काय करायचे, कढईमध्ये जिरं टाकून घ्यायचे बघा. 1 चमचा मी जिरं घेतलेले आहे, ते टाकून दिले. आणि जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकून द्यायचंय. लसूण चांगला तेलावर परतून घ्यायचंय. लसूण परतून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीडियम साईजचे मी कांदे कापून घेतलेले 2, ते टाकून देणार आहे. मैत्रिणींनो, खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. टिफिनसाठी तुम्ही नक्की करून पहा. कांदा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकूया आपण. थोडंसं तेल मला कमी वाटलं म्हणून मी थोडं तेल टाकले. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे टमाटा टाकून घ्यायचे बघा. मीडियम साईजचा मी 1 टमाटा बारीक चिरून घेतलेला, तो टाकून दिलाय. आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. हे सर्व छान परतून घ्यायचे आपल्याला. अद्रक थोडं किसून घेते बघा मी, असंच वरूनच किसून घेणार आहे. अद्रकने कसं भाजीला एक छान टेस्ट येते आणि पोटासाठी पण अद्रक खूप उत्तम असतं, चांगलं शरीरासाठी. भाज्यांमध्ये थोडं का होईना अद्रक टाकीत जावा.
आता अद्रक किसून झालेलं आहे, ते हे छान मिक्स करून घेऊया आपण. मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही 1 चमचे मी हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी धना पावडर 1 चमचा घेतलेली. पावभाजी मसाला 1 चमचा घेतलाय, छोटा चमचा आहे. त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतले बघा, अर्धा चमचा. थोडासा कांदा लसूण मसाला अगदी थोडंसं टाकलंय. हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचेत आपल्याला. मैत्रिणींना, दरवेळेस आपण कसं करतो, गवार सुकी बनवतो किंवा पातळ बनवतो किंवा ओलसर भाजी बनवतो. प्रत्येक वेळेस वेगवेगळी भाजी आपण बनवतो. पण ह्या पद्धतीने तुम्ही गवार पहिली तेलावर चांगली अशी मस्त खरपूस भाजून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला ही गवार खरपूस भाजून झाल्याच्या नंतर सगळे मसाले आपले, हे कांदा आपण हे टमाटा मसाले टाकून छान ग्रेव्ही केली ना, त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकून ती गवार त्याच्यामध्ये टाकायची. पण त्या भाजीची टेस्ट खूप छान येते अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर. आणि नक्की करून बघा गवारीची भाजी अशा पद्धतीने मी जशी बनवली त्या पद्धतीने तुम्ही करून पहा. आणि तुम्हाला जर आवडली तर मला छान छान कमेंट पण करा. तर आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलंय बघा. त्या उकळीमध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचंय आणि सर्व छान मिक्स करून घ्यायची. आणि त्यानंतर मी इथे काय करते, गवार जी छान अशी परतून घेतली होती तेलामध्ये चांगली, ती टाकून दिलेली आहे आणि छान मिक्स करून घेते. मैत्रिणींनो, अशी गवार तळून घेतली ना तर अशी खायला खूप छान लागते, अशी कडक कडक जरा दाताखाली. झाकण ठेवलं होतं बघा 1 मिनिट मी. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून भाजी छान मिक्स करून घ्यायची. तर मस्त अशी आपली ही गवारीची भाजी वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून मला सांगा. आणि तुम्हाला आवडली का, तुम्ही करणार का ही रेसिपी ते पण मला सांगा. आणि मैत्रिणींनो, तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बघा. मस्त अशी आपली भाजी ही चमचमीत गवारीची झालेली आहे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा.